भारतामध्ये अजून 2 राज्यांमध्ये निवडणुका असत्या तर इंधनाचं संकट वाढलं नसतं असा टोला राऊतांनी लगावलाय। आसाम, केरळ, बंगालमध्ये निवडणुका होत्या तोवर केंद्र सरकार सांगत होतं 3 महिने पुरेल इतका इंधन साठा आपल्याकडे। निवडणुकांचे निकाल लागताच 4 वेळा इंधन दरवाढ झाल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। की 2 राज्यात निवडणुका असतात तर कदाचित संकट वाढलं नसतं। जसं पश्चिम बंगालसह आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या तोपर्यंत प्रधानमंत्री आणि सरकार सांगत होतं की भारतीय जनतेला काहीही तोशिष पडणार नाही। 3 महिने पुरेल इतका आपल्याकडे इंधन साठा आहे, सर्व आलबेल आहे। निवडणुकांचे निकाल लागताच नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला व इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून